छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यातील काही मालिका काळाच्या ओघात विस्मरणात जातात, तर काही मालिका आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजेच शिवानी नाईक. आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत मुख्य भूमिका साकारून शिवानीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. झी मराठीवरील आप्पी आमची कलेक्टर ही शिवानी नाईकची पहिलीच मालिका होती. साधारण 4 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मालिकेत आप्पी आणि अर्जुन ही जोडी ही प्रेक्षकांची लाडकी ठरली होती. तर आप्पी कलेक्टर बनण्याचा प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आणि तिच्या या प्रवासाला प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली. तब्बल 3 वर्षांनंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मालिका संपल्यानंतरही आप्पी अर्थातच अभिनेत्री शिवानी नाईकला प्रेक्षक विसरलेले नाहीत. मालिका संपल्यानंतर शिवानीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही एक मोठी घोषणा केली. तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि त्यानंतर अभिनेता अमित रेकी सोबत साखरपुडा केला. अमित रेकी हा भाग्य दिले तू मला या मालिकेतही दिसला होता. मात्र शिवानी ही सध्या केवळ अभिनयातच नाही तर स्वतःच्या व्यवसायातही व्यस्त आहे. तिचा राही नावाचा स्वतःचा साड्यांचा ब्रँड असून मालिका संपल्यानंतर ती या व्यवसायाकडे विशेष लक्ष देत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती चाहत्यांच्या संपर्कात असते आणि आपल्या आयुष्यातील विविध अपडेट्स शेअर करत असते. अभिनयातून घराघरात पोहोचलेली शिवानी आता उद्योजिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. मात्र तिचे चाहते अजूनही तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर आप्पी आमची कलेक्टर ही मालिका तुम्ही पाहायचे का? आणि आप्पीची भूमिका साकारणाऱ्या शिवानी नाईकला तुम्ही मिस करता का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.